सुप्रभात. जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे न्यूज चॅनलची इतिहास 8 मार्च 2025ला महिला दिनी आपण हा चॅनल चालू केला आणि या चॅनलमार्फत विविध विकास कामांवर प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करतो. महानगरपालिकेच्या कुठल्याच स्तरावरची ते विकास कामे असोत, त्यात अनियमितता आढळली तर ते प्रशासनापर्यंत फोकस करायचं काम आपण करतो. तर या अंतर्गत एक महत्त्वाचं काम मला फोकस करायचं आहे की दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे 1960 ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठा इतिहास आहे. ठाणे शहराची भरभराट करण्यामागे, विकास करण्यामागे मोठा इतिहास आहे. 1960 म्हणजे ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका ते महानगरपालिका प्रस्थापित करण्यात मोठा हातखंडा इतिहास आहे. कामगारांसाठी, सफाई कामगारांसाठी विशेषतः भरीव काम केलेलं आहे. 1960 युनियन चळवळीमध्ये, कामगार चळवळीमध्ये युनियन बसवल्या. म्युन्सिपल मजदूर युनियन, 1987 म्युन्सिपल लेबर युनियन आणि 2000 महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन, या युनियन प्रस्थापित केल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये. आणि ह्याच युनियन बाबांच्या रवींद्र चांगो शिंदे कार्यकारी अभियंता सेवेत असल्यापासून, म्हणजे 2012 जसे वडिलांचं निधन झालं 6 डिसेंबर 2012 रोजी महानिर्वाण दिनी झालं, तर कामगारांना प्रश्न पडला की आमच्या मागण्या कोण करणार. त्यामुळे हे प्रश्न घेऊन मी 2 वर्ष 2014 ते आत्ता 13 वर्ष, ते 14 ना, 11 वर्ष मी ह्या युनियन क्षेत्रामध्ये एक प्रदेशाध्यक्ष या नात्याने काम करत आहे आणि प्रभावीपणे काम करत आहेत. आता सेवानिवृत्त असल्यामुळे मी प्रभावीपणे या युनियन क्षेत्राचं काम करत आहे, जोडलेलं आहे. आणि या युनियन केवळ मी ठाणे महानगरपालिकापुरतं मर्यादित न ठेवता ठाणे महाराष्ट्रात ते जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिकापर्यंत पोचवायचं काम केलं. त्याच्या परिणतीमध्ये नाशिकमध्ये आम्ही पहिली युनियन प्रस्थापित केली आणि नंतर मुंबईकडे, नवी मुंबईकडे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघरकडे सुद्धा आम्ही चाल केलेली आहे संपूर्ण युनियन क्षेत्र बसवण्याचं. सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण, रायगड, खोपोली, रत्नागिरी, चिपळूण इथपर्यंत, पार सिंधुदुर्गपर्यंत, नगरपरिषद, ग्रामपंचायतपर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न ह्या महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन सातत्याने करत आहोत. आणि प्रतिनिधी त्या गाव, जिल्ह्यापर्यंत नेमलेले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नेमले काम करत आहोत. तर असं हे दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं युनियनचं रोपटं, जे केवळ ठाणे महानगरपालिकापुरतं मर्यादित होते, ते आता महाराष्ट्र राज्य पातळीपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चांगो शिंदे यांच्याशी अनेक होतकरू कार्यकर्ते, अनेक होतकरू राजकीय नेते या युनियनबरोबर जोडलेले आहेत. कारण माहिती आहे युनियनचं काम हे प्रामाणिकपणे आहे. कुठलंही आर्थिक 1 रुपयाची देवाणघेवाण नाही आहे. अशा 1 रुपयाची देवाणघेवाण नसलेल्या माणसाचं काम रवींद्र शिंदे एक प्रामुख्याने, निडरपणाने, निर्भयपणाने नेत आहे. भ्रष्टाचार, ह्या युनियन संघटनेवर भ्रष्टाचार, बोकळ्याला भ्रष्टाचार बाहेर काढतोय. हे मी बॉक्सिंगचं दाखवतोय का, तर एकेकाला भ्रष्टाचारांना, टक्केवारींना, खोकेदारांना ठोसा देऊन मतदानाद्वारे त्यांना या ठाणे महानगरपालिका निष्ठानाबूत करणार. म्हणून स्वतंत्र मजूर पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित स्थापना 15 ऑगस्ट 1936चा पक्ष पुनर्जीवित केला आणि पुनर्जीवित करून 15 ऑगस्ट 2025ला हा पक्ष लॉन्च केला. आणि हा पक्ष आता भरभरून मोठ्या सत्तांतर घडवणार. 131 उमेदवार या महानगरपालिकेवर नवीन तरुण शिकलेली पिढी घेऊन उतरणार. कारण जोपर्यंत आपण नवीन तरुण पिढींना वाव देणार नाही, तोपर्यंत महानगरपालिकेमध्ये परिवर्तन होणार नाही. एकदा नगरसेवक झाला, 2दा नगरसेवक झाला, 3दा नगरसेवक झाला, 4थ्यांदा झाला, 5व्यांदा झाला. 2-2 टर्म, 3-3 टर्म, 4-4 टर्म, 5-5 टर्म जर नगरसेवक तेच येत असतील, तर
ठाणे महानगरपालिकेतला भ्रष्टाचार बोकाळणार. तर ह्या भ्रष्टाचार बोकाळ्याला कुठेतरी खंडित करायचं असेल तर मी आयोगाकडे पत्र लिहिले, आयोगाला एक पत्र दिलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये जे नगरसेवक 2 टर्मपेक्षा जास्त नगरसेविका उभे राहतात त्यांना मतदानाला, निवडणुकीला उभं राहता येणार नाही. परिवर्तन करायचं आहे, परिवर्तन बदलायचं आहे. नवीन लोकप्रतिनिधी, शिकलेले लोक नगरसेवक म्हणून झाले पाहिजे. हे परिवर्तन आपल्याला करायचं आहे. तर मी त्यासाठी आयोगाला एक पत्र दिलेलं आहे, पत्र बनवलेलं आहे. आज या आठवड्यात माझी प्रत्यक्ष भेट होईल. बहुतेक उद्या विधिमंडळ आहे. या विधिमंडळाच्या दरम्यान मी उद्या महाराष्ट्र मंत्रालय विधिमंडळात जाणार आहे आणि मुंबईला गेलो तर अनेक कामे करून येतो. आयोगांना भेटणार, महाराष्ट्र संचालक पोलिसांना भेटणार, निवडणूक आयोगाला भेटणार, महाराष्ट्र पोलीस महासंचालकाला भेटणार, मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि जे जे प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे ते मुख्यमंत्र्याचे आणि ईडीला, इन्फोसिस डिपार्टमेंट ईडीला जाऊन भेटणार आणि ईडीमध्ये पत्र देणार. या भ्रष्टाचार, SRA क्लस्टर स्कॅमचा भ्रष्टाचार आहे, अनेक भ्रष्टाचार आहेत महानगरपालिकेतले. नियमबाह्य चार्जेसचं आहे. नियमबाह्य चार्जेसबाबत पण मी नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेट घेऊन येणार आहे आणि नंतर निवडणूक आयोगाकडे माझी भेट होईल. जो माझी प्रणाली आहे, जो माझी नियमावली आहे, आयोगाला सांगायचं आहे की जे नगरसेवक आजी माझी 2 टर्म, 4 टर्म, 5 टर्म, 6 टर्म जे असे नगरसेवक लढवत आहेत यांना केवळ 2 वेळा नगरसेवक झालं 2 टर्म तर 3ऱ्या टर्मला उभं राहता येणार नाही. ही मर्यादा करा. जसं आपण आरक्षणाची मर्यादा केलं, महिलांना 50% वर्ग दिला. 50% तर काय जाणलं. जसं मुंबईमध्ये एकल पद्धती केली आणि ठाणे महानगर कल्याणमध्ये पॅनल पद्धती केली, बहुउद्देशीय पद्धत केली. तर असं एक निवेदन आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रस्थापित 2 टर्मपेक्षा जास्त नगरसेवक असेल तर त्याला नगरसेवक म्हणून उभं राहता येणार नाही, असं अधिसूचना, आदेश निवडणूक आयोगाने काढावेत अशी माझी सूचना आहे. कारण नवीन येणाऱ्या पिढीला नगरसेवक म्हणून उभं राहता आलं पाहिजे. त्यामुळे तेच नगरसेवक तेच नगरसेवक 2 टर्म, 3 टर्म, 4 टर्म, 5 टर्म येतात. त्यामुळे ठाणे महानगरपालिका असो की आणखी कुठली महानगरपालिका असो, मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, उल्हासनगर बदलापूर महानगरपालिका असो, वसई विरार महानगरपालिका असो, आणखी कोकणातला नगरपालिका महानगरपालिकेतला असो आणि नागपूर, अख्ख्या महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या नगरपालिका महानगरपालिकेतला असोत ना, सगळ्यांना हा नियम लागू होईल की 2 टर्मपेक्षा जास्त नगरसेवक म्हणून उभा राहिला असेल तर त्याला पुन्हा नगरसेवक म्हणून चान्स मिळणार नाही, असा अध्यादेश आयोगाने काढावा अशी माझी विनंती आहे. ही विनंती रास्त आहे कारण नवीन येणाऱ्या पिढीला नगरसेवक म्हणून काम करणं मिळालं पाहिजे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाणे महानगरपालिकेमध्ये दिवंगत काम करण्याचे चांगू शिंदे, मी तुम्हाला इतिहास सांगितला. 1960पासूनचा इतिहास आहे, कार्य आहे महानगरपालिकेसाठी, गोरगरीब कल्याण काम करण्यासाठी काम आहे. जेव्हा ते निर्वाण दिन झालं 6 डिसेंबर 2012ला निर्माण झालं, जेव्हा 20 डिसेंबरला महासभा झाली तर महासभेमध्ये त्यांच्या निधनाला श्रद्धांजलीपर ठराव संमत केला महानगरपालिकेच्या नगरसेवकाने. आणि ह्या महानगरपालिकेच्या नगरसेवकाच्या गोल्डन गँगने त्यांचा प्रस्थापित नामकरणाचा ठराव प्रलंबित ठेवला. त्यांचा प्रस्ताव मंजूर आहे, असीम गुप्ताने मंजूर केलेला आहे आणि नामकरणाचा ठराव आणि ठरावाला मंजूर करून ठराव प्रस्थापित करणं आज लोकल बॉडी नसताना विविध चौकांचे नामकरण होतात. ठाणे वैभवी चौकाचं नामकरण होतं, विठ्ठलाची मूर्ती बसवली जाते, त्यांना लोकल बॉडी जात नाही, त्यांना ठरावाला होतो. मग चांगू शिंदेंचा विषय पटलावरचा विषय आहे 267 15 डिसेंबर 2015
विषय पटलावरचा विषय आहे आणि प्रस्ताव मंजूर आहे आणि तरी देखील नामकरणाचा ठराव होत नाही. हे काय राजकारण आहे? म्हणजे ते नगरसेवक नव्हते म्हणून असं तुम्हाला म्हणायचं आहे का? परंतु त्यांचा इतिहास आहे. 1971 2 नगरसेवक आहेत त्यांचे आणि 1987 वसंतराव डावखरे नगरसेवक होते. 92 पण वसंतराव डावखरेंना निवडून दिलं. 87 पण वसंतराव डावखरेंनी निवडून दिलं नगरसेवक. महापौर बनवलं बाबांनी, चांगो शिंद्यांनी. सांगतोय कळकळीने. लवंगे नगरसेवक दिलं, रमेश पंडित नगरसेवक दिलं. सांगतोय कळकळीने. ठाणे महानगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका बसवण्यामध्ये ठाणे महानगरपालिका चांगो शिंद्यांचा एवढा हातभार आहे असं कोणाचं नाही. सतीश प्रधान शिवसेना काळात सत्ता होती. या सत्तेच्या काळात त्यांना साथ जी होती तर चांगो शिंद्यांची होती. साध्य होती तर चांगो शिंद्यांची. म्हणून तर दादाजी कोंडे स्टेडियम घडलं, गडकरी रंगायतन घडलं, मारुतराव शिंदे तळाव घडलं. हे बाबांच्या विभागातलं आहे, बाबांच्या एरियातलं आहे म्हणून तो घडलं. हिंदू हृदय सम्राटांकडे कोणीतरी तक्रार घेऊन गेले, ठाण्यामध्ये नाट्यगृह असावं, नाट्य स्टेज कलाकारांसाठी असावं म्हणून हिंदू बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळी सत्तेत असलेल्या नगरसेवकांना सतीश प्रधान यांना आदेश दिले की सतीश एक नाट्यगृह ठाणे शहरात झालं पाहिजे. ते काही नाही, मला लवकरात लवकर झालं पाहिजे. मग तत्काळ तुमच्या सवंगडीसोबत घ्या, कोणी नगरसेवक असेल सत्तामध्ये त्यांना घ्या आणि गडकरी रंगायतन बांधा. तसं सतीश प्रधान, चांगो शिंदे जे काही नेते होते ते कामाला लागले आणि ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन घडलं. दादाजी कोंडे स्टेडियमही घडलं. आर्किटेक्ट बाळासाहेब ठाकरेंनी दिले होते. आर्किटेक्ट बाळासाहेब ठाकरेंनी दिले होते म्हणून दादाजी कोंडे स्टेडियम घडलं. जिथे कामगारांची हक्काची घरं होती, कामगारांच्या मालकीची घरं होती. एक शब्दाचं प्रमाण, चांगो शिंदेच्या शब्दाला प्रमाण होतं, इज्जत होती. एका शब्दाखातर लोकांनी घरं खाली केली आणि जोशी बेडेकर कॉलेजच्या लफाड्या थाळीमध्ये दिलं. आज लफाड्या थाळीची दुर्धर अवस्था असताना त्यांच्या इमारती तोडल्या, त्यांचा इमारती प्रश्न आहे, त्यांचा घरांचा प्रश्न आहे, ह्या मार्गी लावायचा. म्हणून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदेचा हा जो गोषवारा आहे, विषय पटलावरचा 267 क्रमांकाचा गोषवारा आहे, तात्काळ ठराव आयुक्तांनी नाही दिला तर अर्धनग्न आंदोलन महानगरपालिकेवर नाही तर कलेक्टरवर करण्यात येणार आहे. अर्धनग्न आंदोलन महापालिकेवर नाही तर कलेक्टरवर करण्यात येणार आहे. लवकरच मला वाटतं 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. या संविधाना दिवशी आमचं कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन असेल, कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन असेल, कलेक्टरवर आंदोलन. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. पण चांगो शिंदेचा ठराव आयुक्तांनी या आठवड्यात आजच भेट होईल. पुन्हा 10 एप्रिलला झाली होती तशी आज भेट होईल. या 2 दिवसात 24-48 मला तासामध्ये ठराव नाही दिला तर कलेक्टरवर, जिल्हा कलेक्टरवर अर्धनग्न आंदोलन, चड्डी बनियानवरचं अर्धनग्न आंदोलन होईल, कपडे काढून आंदोलन होईल. परंतु प्रशासनाकडून हा ठराव घेतल्याशिवाय रवींद्र शिंदे गप्प राहणार. कारण माझ्या बाबांचा ठराव आहे. ज्यांनी खस्ता खाल्ल्या या नगरासाठी, ज्यांनी सगळं काही केलं या नगरासाठी, ज्यांनी सगळं काही केलं या कामगारांसाठी दिलं, पण स्वतःला काही केले नाही, स्वतःला काही कमवलं नाही. ना टक्केवारी, ना भ्रष्टाचारी, ना खोकेदारी. एक प्रामाणिक निस्वार्थी काम असं या चांगो शिंदेचं होतं. आणि त्यांच्या रस्त्याला नामकरण झालं पाहिजे. गडकरी रंगायतनमध्ये फोटो लावला पाहिजे सतीश प्रधानांचा आणि त्यांचा. नरेंद्र बळालामध्ये फोटो करायला आला पाहिजे त्यांचा. त्यासाठी येणाऱ्या 26 नोव्हेंबरला संविधान दिवशी अर्धनग्न आंदोलन असेल. एवढंच सांगायचं. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय भारत.